प्रियजनांनो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करत नाही का? तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणूनच तो दररोज तुमच्याशी बोलतो. तुम्ही खूप धन्य आहात. आजही तुम्ही विचारू शकता, मी कसा धन्य आहे? सर्वत्र समस्या आणि दुःखच दिसतं. हे सगळं असणारच. या सगळ्यात येशू तुमच्यासोबत आहे. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही विचार करता का? जाऊ द्या, तो जे काही म्हणतो ते असू द्या, पण घरी, बाहेर, कामाच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी लोक माझ्याबद्दल खूप बोलतात. मला ते सहन होत नाहीये. तू असं बोलत आहेस का? लोकांना जे बोलायचं ते बोलू दे, पण तुम्हाला स्वर्ग आणि पृथ्वीला निर्माण करणारा देव काय म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे का? यशाया अध्याय 43 वचन 21. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. तो तुला पाहतो आणि म्हणतो, मुली, मी तुला माझ्यासाठी घडवले आहे. तू माझी आहेस. मुला, मी तुला माझ्यासाठी निर्माण केलं आहे. तू माझा आहेस. मग तो म्हणतो, ते माझी स्तुती करतील. प्रभूने तुला स्तुती आणि गौरव करण्यासाठी निवडलं आहे. तो इतक्या आनंदाने हे सांगतोय, मग काळजी का करायची? लोकांना जे बोलायचं बोलू दे. ते आज एक गोष्ट बोलतील, उद्या दुसरी. ते आज तुझी स्तुती करतील, उद्या तिरस्कार. ते आज तुला अपमान करतील, उद्या स्तुती. माझ्या सेवाकाळात मी हे सगळं पाहिलं आहे. ज्यांनी मला अपमानित केलं त्यांनी नंतर माझी स्तुती केली आणि उलटी घडलं. म्हणून माणसांच्या बोलण्यावर उभं राहू नकोस. प्रभू जे म्हणतो तेच टिकून राहतं. तो म्हणतोय, माझ्या मुला मुली, तू माझा आहेस. मी तुला घडवलं आहे आणि माझा गौरव व्हावा म्हणून तुला निवडलं आहे. म्हणून तुला येशूची घोषणा करावी लागेल आणि त्याचा गौरव करावा लागेल. त्याची स्तुती करावी लागेल. तो तुला किती अद्भुतपणे मार्गदर्शन करतोय हे तुला इतरांना सांगावं लागेल. प्रभू तुझ्याकडून हेच अपेक्षित ठेवतो. तू कधी कोणाला सांगितलं आहेस का, येशूने तुझ्यासाठी एखादा चमत्कार केले? मी जिथेही जातो तिथे मी सांगत नाही का, येशू माझ्या शोधात कसा आला आणि त्याने माझ्यासाठी चमत्कार केला? या 50 वर्षात मी हे लाखो लोकांना सांगितलं असेल. मी हे चर्चमध्ये, सार्वजनिक सभांमध्ये आणि वैयक्तिकरित्या हजारो लोकांना सांगितलं आहे. हे सांगण्याची संधी मी कधीच गमावणार नाही. प्रभू, तुझ्या स्तुतीचे प्रचारक म्हणून तू मला निवडलं आहेस. माझी इच्छा आहे की तू माझ्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी मी इतरांना सांगाव्या. मी कोणत्याही देशात गेलो, कुणी विचारलं किंवा संधी मिळाली तर मी हे सांगितलं. एकदा मी विमानाने प्रवास करत होतो. तो माझा नेहमीचा उपवासाचा दिवस होता. एक बहीण जी टीव्ही शोमध्ये खूप प्रसिद्ध आहे, ती माझ्या शेजारी बसली होती. मी त्यांना पाहताच ओळखलं. मी त्यांनी नमस्कार केला. त्यांनीही मला नमस्कार केला. विमानात जेवण देत नाहीत का? त्यांनी जेवण दिलं. त्यांनी तिचं जेवण केलं. मला जेवण दिलं. मी ते घेण्यास नकार दिला. मी फक्त पाणी घेतलं. त्यांनी विचारलं, तुम्ही का नाही खात? मी तिला सांगितलं, आज माझा उपवासाचा दिवस आहे. या दिवशी मी उपवास करून प्रार्थना करत असे. हिंदू लोक याला दुसऱ्या नावाने ओळखतात आणि मी तिला समजावण्यासाठी तेच नाव वापरलं. तिने विचारलं, खरंच का? उपवास का करता? मला ती संधी मिळाली तेव्हा मी तिला सांगायला सुरुवात केली. मी हिंदू कुटुंबात धार्मिक होतो. मग मी आजारी पडलो, मृत्यूपंथावर होतो. जसा मी सांगायला सुरुवात केली, तिने उत्सुकतेने ऐकले. मी सांगितलं की येशू माझ्या शोधात आला, मला स्पर्श केला, मला बरे केले. ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, अरे, असं चमत्कार घडलं का? सर्वांनाच हे भाग्य मिळत नाही, काही मोजक्यांनाच मिळतं. देवाने मला येशूची स्तुती करण्याची आणि तिच्याशी ते शेअर करण्याची संधी दिली. मी नेहमी तसंच प्रार्थना करत असे. मला तुझं गौरव करण्याची संधी दे प्रभू. मला इतरांसोबत तुझ्याबद्दल शेअर करण्याची संधी दे. कोणासोबत आणि कसं शेअर करावं हे समजून घेण्यासाठी मला कृपा दे. मी असंच प्रार्थना करत राहीन आणि योग्य वेळ आल्यावर मी शेअर करीन. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, राहता आणि वावरता, तिथे तुम्ही कितीतरी लोकांना भेटता. त्याने तुम्हाला त्याची स्तुती जाहीर करण्यासाठी निवडलं आहे.
अजून तो काय अपेक्षा करतो? त्याने पैसे मागितले का? मुला, मी तुला दाखवलेली चांबूलपणा सांग. त्यांनाही चांबूलपणा मिळू दे. त्यांचा विश्वास पेटू दे. तेही विचारतील, येशू माझ्यासाठीही चांगलं करेल का? येशूने त्यांच्यासाठीही आपलं रक्त सांडून प्राण दिला आहे. मग तुला त्याच्याबद्दल सांगायला नको का? आता त्याला सांग, प्रभू, तू मला निर्माण केलंस, तू मला निवडलंस आणि मी तुझ्याबद्दल सांगणार आहे. मी तुझी स्तुती करीन. तू मला केवळ तुझी स्तुती सांगण्यासाठी निवडलंस. मी ते करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. प्रभू खूप आनंदी होईल. तो एकदा आनंदी झाला की तो तुला आशीर्वाद देणं थांबवणार नाही. तो तुला उंचावेल. म्हणूनच जरी अनेक लोक माझ्याबद्दल वाईट बोलले, माझी थट्टा केली किंवा निंदा केली, प्रभू या सेवेला उंचावतो आणि आशीर्वाद देतो. कारण मी जिथेही जाईन, मी त्याची स्तुती जाहीर करतो. मी त्याचा गौरव करीन. मी इतरांसोबत त्याच्याबद्दल सांगीन. हाच माझा आनंद आहे. स्वतःला समर्पित करा. प्रभू तुला उंचावेल आणि सन्मान देईल. प्रभू, तू मला एका महान उद्देशाने निर्माण केलं आहेस. मला तुझा गौरव करू दे. मला सर्वांपर्यंत तुझी ओळख पोहोचवू दे. यासाठी मला संधी दे. ज्यांनाही मी भेटीन, तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या सामर्थ्याबद्दल आणि तू माझ्यासाठी केलेल्या चमत्कारांबद्दल बोलण्यासाठी मला कृपा दे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.